preview. आणि त्यांच्या सहकार्याने सालेक व्यवस्था यांनी स्थापन केलं आणि त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी महाविकास आघाडीला समर्थन दिलं, इंडिया आघाडीला समर्थन दिलं. त्याचा राग म्हणून एमआयएमचे गुंड अगदी स्पष्टपणे सांगतात, पतंग को वोट दो नहीं तो देख लेंगे, घर जला देंगे, ये तो ट्रेलर है, पिक्चर बाकी आहे. काय चाललंय का शहरामध्ये? सामान्य माणसांनी आपले स्वातंत्र्य आहे, त्यांना मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, ते स्वातंत्र्य धोक्यात यायला लागलं. भविष्यामध्ये शहराची शांतता जर भंग झाली तर मला वाटतं याचा परिणाम निवडणुकीच्या मतदान पर्सेंटेजवर होईल. आम्हाला त्याची चिंता आहे. आम्ही तर माननीय पोलीस आयुक्तांना सांगितलं, हे आयडेंटिफाईड गुंड आहेत, हे सराईत गुंड आहेत. आपण पोलीस यंत्रणा याचा लवकर शोध घ्या, कडक कारवाई करा, यांना पाबंद करा. जर समजा हे 2 दिवसात नाही झालं तर निश्चितपणे महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेल. अशा गुंडची प्रवृत्तीच्या विरोधात मतदान काही दिवसावर असताना देशात सगळीकडं शांततेत मतदान होत आहे आणि यांच्या पोटात दुखायला लागला, आता पायाखालची वाळू घसरायला लागली आणि म्हणूनच असे ते प्रकार करतायत. मला वाटतं पोलीस यंत्रणा या ठिकाणी अतिशय कर्तव्यदक्ष पोलीस यंत्रणा आहे आणि ते गुंडांना शोधल्याशिवाय राहणार नाही, त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार असं माननीय पोलीस आयुक्तांना मला आश्वासित केलं. निश्चितपणे आम्ही 2 दिवस वाट बघू. ऑब्जर्वर के पास हम जा रहे हैं, ऑब्जर्वर को भी हमारा एक डेलीगेशन जाएगा, उनको भी निवेदन देगा. कलेक्टर साहब को हम निवेदन देने वाले हैं. उम्मीदवार की भी जिम्मेदारी होती है, मेरे कार्यकर्ता क्या कर रहे हैं. सर उसके अलावा एक और बात सामने आई है, तो पर्सनल इसमें झगड़ा कहीं ना कहीं नजर नहीं, ये सज्जन ग्रस्त है. अरे ये जफर अली साहब तुम्हारा बोल, आपका बोल. नहीं सुनिए, मैं बोलता हूँ. सवाल ऐसे करूँ, हल्लेखोरांची ओळख पटलेली आहे का? नाही, एक थांबा, यांचा खुलासा करतो मी. सवाल ऐसे करूँ, सदरील ग्रस्त सज्जन ग्रस्त आहेत, कबाड कष्ट करून दुकान चालवतात. हे कोणत्याही प्रकारचं यांच्यावर आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा शिंतोडा नाही, कुठल्या प्रकारचं साधी एनसी सुद्धा माणसावर दाखल नाही. हे फक्त आपण आपला बिझनेस आणि घर, फक्त शहराची चिंता म्हणून एक फोरम स्थापन करून त्या प्लेटफॉर्मवर एकत्र आलेले आहेत. इसलिए मैं बोल रहा हूँ कि इसके बारे में शंका लेने का कोई कारण नहीं है. इसमें कोई पर्सनल नहीं है, इनका कोई दुश्मन नहीं है, और ये भी रिप्यूटेड पर्सनैलिटी है. नगराध्यक्ष थे. सीपी सर से क्या बात हुई? सीपी सर को हमने सब पूरे घटनाक्रम बताया कि नुकसान कितने का क्या, लेकिन उससे ज्यादा इंटेंशन क्या था. अगर वो हमारे बहनों को अगर पत्थर लग जाता तो सोचने की बात है, समझो आगे की बात कल्पनेच्या पलीकडचे येते. तर महिलांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. जर अशा घटना शहरात होत असतील तर निश्चितच ही भयंकर बाब आहे. त्याकरता कोणते कठोर पावले उचलणार आहेत आणि हल्लेखोरांची ओळख पटलेली आहे का? सदरील ठिकाणी सीसीटीव्ही हल्लेखोरांना शोधण्याचं काम पोलीस करतील. आम्ही क्ल्यू दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, महिलांची सुरक्षितता मीडियाने पण आवाज उचलला पाहिजे ना. मीडिया नुसतं आम्हाला सांगून हे होणार आहे का? कुठेतरी मीडियाने पण याच्यात लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही तर आमच्या महिलांना निश्चितपणे सुरक्षित, एकही महिलेचा समजा कोणी जर डोळा वाकडा केला तर आम्ही त्याला आमच्या पद्धतीने निपटण्याचं काम करू. परंतु निश्चितच मला वाटतं की ही घटना दुर्दैवी आहे. आमच्या माता भगिनी या ठिकाणी जर जफरभाई असते तर समजा ठीक आहे, एखादं पुरुष असते तर तुम्ही त्या दुकानावर दगड मारले असते तर त्यांनी त्याला डिफेन्स केला असता किंवा अटॅक केला असता. परंतु हे तसं झालं नाही. महिला दुकानात बघून अशा प्रकारची दगडफेक झाली. इंटेन्शन लक्षात आलेलं आहे. इलेक्शन हाच त्याच्या मागचा इंटेन्शन आहे. आणि विकास आघाडीतर्फे जे आपले उमेदवार आहेत चंद्रकांत खैरे साहेब सन्माननीय, त्यांचं या घटनेबद्दल मत काय? त्यांनी भेट दिली. जवळपास 1.5 तास ते या ठिकाणी होते. महाविकास आघाडी इंडिया याचं मतदान वाढत आहे, लोक समर्थन देत आहे. एक वेगळ्या इंटेन्शननी याच्या धर्मनिरपेक्ष या ठिकाणी सगळं चाललेलं आहे. हे सगळं चाललेलं असताना खैरसाहेब स्वतः आले, त्यांनी पाहणी केली, या कुटुंबियांना धीर दिला. हे कुटुंब पण सक्षम आहे.
हे कुटुंब पण सक्षम आहे जफर अली मर्चंट साहेबांचं, परंतु कुठेतरी आमच्या सारख्यांचं आमच्यामुळं आम्हाला समर्थन दिल्यामुळं तुम्ही जर लोकांना असा त्रास देत असतील तर आम्ही पण निश्चितपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू महाविकास आघाडी. ठीक आहे.